वास्तुदेवतेच्या शांतीचे यंत्र. आपण ज्या घरात, फ्लॅटमध्ये, बंगल्यात किंवा चाळीत कुठेही राहत असू, तिथं आपल्या घराभोवती वास्तुदेवता वास करत असते. ती त्या जागेची माताच असते. तिचा आपल्यावर मोठा प्रभाव असतो. ती प्रसन्न राहावी, तिची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहावी म्हणून तिची शांती करणे आवश्यक आहे. वास्तुशांती करणं म्हणजे खूप अवडंबर न माजवता वास्तुदेवतेचा आपल्यावर मोठा प्रभाव असल्यामुळे वास्तुदेवता प्रसन्न राहावी, तिची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहावी म्हणून तिची शांती आपण करत असतो. तिची शांती करणे आवश्यक आहे. पण हल्लीच्या काळात त्याचं खूपच अवडंबर माजलं गेलेलं आहे. त्या अवडंबराला मागे सारून आपण जर हे वास्तुदेवतेच्या शांतीचं यंत्र बनवलं व पूजेत ठेवलं तर त्याचंसुद्धा फळ वास्तुशांतीच्या पूजेने जे मिळतं तेच या यंत्राद्वारे सुद्धा मिळतं. कारण वास्तुशांती आजच्या महागाईच्या काळात प्रत्येकाला ती करणं अशक्य झालं आहे. कारण पती पत्नींच्या नोकऱ्या असतात, त्यांना वेळ नसतो, जागा सारख्या बदलत असतात. मग भाड्याच्या घरात राहत असलात तरीसुद्धा हे यंत्र आपल्याला ठेवता येतं. घरात कुणी मोठी माणसं नसतात. अशावेळी जर वास्तुशांतीचं हे यंत्र पूजेत ठेवलं व दररोज त्याची पूजा केली तरीही वास्तुदेवता प्रसन्न होते. कारण वास्तुदेवतेला अवडंबर नकोच आहे. फक्त ते यंत्रात जे काही लिहिले गेलं आहे ते यंत्र तसंच आपण तांब्याच्या पत्र्यावर जर घडवून आणलं, करून आणलं व त्याचं पूजा आपण दररोज करत राहिलो तर आपल्याला त्याचा फायदा होईल. वास्तुशांतीचं यंत्र हे असं आहे. 9 चौकोन आहेत. प्रत्येकात 549, 945 व 549 असे अंक घातलेले आहेत. हे जे अंक आहेत हे प्राचीन काळापासून हे वास्तुशांतीचं यंत्र लोक करत आलेले होते. हल्लीच्या या 100 वर्षाच्या काळात हे वास्तुशांतीचं अवडंबर माजलेलं आहे. या वास्तुशांतीच्या यंत्रात वास्तुदेवता वास करून असते व हे यंत्र वास्तुदेवतेचंच आहे व याचे फळही आपल्याला वास्तुदेवता चांगल्या प्रकारे देत असते. असं हे वास्तुशांती यंत्र प्रत्येकानं आपल्या घरात बनवावं व आपल्या पूजेत ठेवावं. हे यंत्र कसं बनवायचं तर हे यंत्र जाड तांब्याच्या पत्र्यावर उठवून घरामध्ये पूजेत ठेवावे. यंत्र तयार झाले की त्याची पंचोपचारी पूजा करून मगच ते यंत्र पूजेत ठेवावे. त्याची दररोज मनोभावे पूजा करावी. त्यामुळं काय होईल, घरात लक्ष्मी कायम राहते. आजारपण, भांडण, तंटे, मतभेद, वादविवाद होत नाहीत. घरात शांती राहते. एकमेक सगळ्यांना धरून राहतात, प्रेमाने राहतात व घरात एकोपा राहतो. म्हणून हे वास्तुदेवतेच्या शांतीचं यंत्र पूर्वीच्या काळी लोक बनवून आपल्या देवघरात ठेवत होते. हल्लीच्या काळातच हे वास्तुशांतीचं अवडंबर माजलेलं आहे. आपण काय करायचे तर ही जी वास्तुदेवताचं यंत्र आपण बनवलं की घरात आपल्याला कायम लक्ष्मी मातेची कृपा लाभेल. आईचं प्रेम, वास्तू आईचं प्रेम, माया, ममता सतत तुमच्यावर वर्षाव करील. वास्तुदेवता कायम तथास्तु म्हणत असते. म्हणून घरात कुणीही अपशब्द, शिव्या, शाप करू नये. कारण आपल्या घराच्या अवतीभवती वास्तुदेवता वास करीत असते व ते तथास्तु म्हणत असते. याची काळजी यंत्रामार्फत घेतली जाईल. कसं तर तुम्ही शिव्या शाप कुणी दिलं तर ते वरच्यावर वास्तुदेवता वरच्यावर